मध्ये जे आमदार आहेत त्याच्यात 113 आमदारांना पाडणार आहे. त्यांना विचारा ना, आता त्यांच्याकडनं तुम्ही यादी घ्या. फार चित्रपट काढतात, आम्हाला पण चित्रपट काढायचं. संजय राऊत म्हणतात नमक हराम तू नमक हराम तू. संजय राऊतांना म्हणावं चित्रपट काढणं कुणाचंही काम नाही. आणि संजय राऊतांचं जे वक्तव्य आजपर्यंत आलीत ना, मी आपल्याला सांगतो, एक स्टेटमेंट त्यांचं खरं झालेलं दाखवा तुम्ही. एक स्टेटमेंट. निवडणुका आल्या, 2.5 वर्ष झाली. संजय राऊतांचा सकाळचा 10चा भोंगा वाजतो ना, तो एकदाच वाजतो बंद होतो. त्यातनं जे काय आवाज बाहेर येतात ते खरे कधीच होत नाहीत. तुम्ही सरकारची बाजू समजून घ्या. ह्या योजनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं की महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या करता ही योजना महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे. 2025 पर्यंत, वर्षाअखेर होईपर्यंत त्या सगळ्या रकमेची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे. जे टीका करतात ना की निवडणुका झाल्यावर बंद होणार आहे, त्यांना म्हणावं बजेटचा अभ्यास करा, अर्थसंकल्पाचं व्हाईट बुक बघा. त्या व्हाईट बुक मध्ये या योजनेसाठी मार्च 2025 पर्यंत जेवढे पैसे लागणार आहेत ते सगळ्या पैशाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे. गोव्याची दारू मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र नाही, राज्यात पॉलिटिकल संपू दे, मग माझ्या विभागावर या. नेत्यांना टार्गेट करतात काय? कारण अशोक चव्हाणांची गाडी अडवली गेली, त्यांना 10 दिवस लागेल, आणि शरद पवारांची गाडी देखील अडवली गेली. नाही, मला माहिती नाही. एका बाजूला तर माननीय मनोज पाटील जरांगे साहेब जे मराठा आंदोलन करतायत प्रमुख, ते सातत्यानं वारंवार सांगतायत की आमचं आंदोलन कुठंच चालू नाही. तुम्ही बघा त्यांची स्टेटमेंट, ती नेहमी म्हणतात आमचं आंदोलन कुठं चालू नाही, आमच्या शांतता रॅली आहेत. त्यामुळं सकल मराठा बांधवांना माझी विनंती आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण शांतता रॅली काढताय तेच अपील करतायत राज्यातल्या मराठा बांधवांना की कायदा कुणी हातात घेऊ नका, शांततेच्या मार्गाने जावा. नेत्यांच्या गाड्या अडवून, मंत्र्यांच्या गाड्या अडवून किंवा आणखीन कोणाच्या गाड्या अडवून हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नाच्या बाबतीत माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांच्या बरोबर मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती जी आहे त्याचा मी एक सदस्य आहे. मी सतत त्यांच्या संपर्कामध्ये आहे. सरकार जे जे प्रयत्न करते ते वेळोवेळी मी त्यांना अवगत करत असतो. त्यामुळं माझी आजही आपल्या माध्यमातून सरकारच्या वतीनं त्यांना विनंती राहील की सरकारनं त्यांना जो शब्द दिलेला आहे त्या शब्दापासून सरकार तसूभरही पाठीमागं हललेलं नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.